नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे टॉप न्यूज मराठी. मी मगाची 7च्या लाईव्ह मध्ये आपल्याला म्हटलं होतं की आपण पुढच्या लाईव्ह मध्ये भेटणार आहोत आणि आणखी एक धक्कादायक खुलासा आपण बीडच्या परळी शहरातील महादेव मुंडे या हत्या प्रकरणावर ऐकणार आहोत. अर्थात हा खुलासा प्रत्यक्षात टॉप न्यूज मराठीवर 8 दिवसांपूर्वीच ज्ञानेश्वरी मुंडे यांनीच केला होता. ज्ञानेश्वरी मुंडे यांनी स्पष्टपणे म्हटलं होतं की मी जेव्हा SP नवनीत कावत यांची भेट घ्यायला गेले होते, म्हणजे नुकतंच संतोष देशमुख हत्या प्रकरण घडलं होतं, नंतर त्या ठिकाणी अविनाश बारगळ जे SP होते त्यांची त्या ठिकाणी बदली झाली होती आणि कावत साहेब नव्यानंच रुजू झाले होते. 8 दिवसांनी मी त्यांना भेटायला गेले होते. त्यावेळी त्यांच्याशी बोलणं झालं आणि त्यांनी मला परळी पोलीस स्टेशनला व्हिजिट द्यायला सांगितलं. त्यानुसार मी परळी पोलीस स्टेशनला गेले आणि तिथं जो भयानक प्रकार त्यांच्या कानावर पडला तोच प्रकार या आजच्या कार्यक्रमाच्या लाईव्हचा विषय आहे आणि या विषयाचं नाव आहे बंगल्यावरून फोन आला हे सांगणारा एलमाटे कोण, या कॉन्स्टेबलची चौकशी करा. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा जो कॉन्स्टेबल एलमाटे आहे, ज्ञानेश्वरी मुंडे, या सगळ्या प्रकरणाचं कनेक्शन तरी काय आहे? या सगळ्यांचीच उत्तरं आपण या लाईव्ह मधून जाणून घेणार आहोत. कारण जे ज्ञानेश्वरी मुंडे आजकाल आपल्याला सांगतायत की बंगल्यावरून फोन आला आणि या हत्या प्रकरणाचा तपास थांबवला गेला, तर हा फोन कुणी केला, फोन केलाय हे कुणी सांगितलं, हे कुणी कुणाला सांगितलं, हे कुणाच्या समोर सांगितलं गेलं, याची सगळी उत्तरं 8 दिवसांपूर्वी टॉप न्यूज मराठीवर झालेल्या लाईव्ह मध्ये स्वतः ज्ञानेश्वरी मुंडे यांनी दिली होती. हे सगळं त्यांनी SP कावत यांच्या कानावर देखील घातलं होतं. पण पुढे काय झालं? काहीही नाही. आता याचंच उत्तर काय म्हणालं कोण, हे पहिल्यांदा आपण त्या 8 दिवसांपूर्वी झालेल्या लाईव्ह मधला तो एक त्यांचा बाईट आहे व्हिडिओ, तो मी तुम्हाला ऐकवणार आहे आणि मग आपण यावर चर्चा करूया. त्यानंतर SP कावत आल्यानंतर अवघ्या 8च दिवसांमध्ये ज्ञानेश्वरी मुंडे यांनी त्यांची भेट घेतली होती आपल्या पतीच्या हत्येच्या प्रकरणासंदर्भात. त्यावेळी त्या ठिकाणी त्यांनी ती भेट घेतल्यानंतर त्यांना परळीला व्हिजिट द्या असं SP कावत यांनी सांगितलं होतं. आता परळीला त्या ठिकाणी एक कॉन्स्टेबल आहेत एलमाटे नावाचे, त्यांनी त्यांना काय सांगितलं हे त्यांच्याच तोंडून ऐकूयात. तुम्हाला एलमाटे जे कॉन्स्टेबल आहेत त्यांनी काय सांगितलं होतं? ज्यावेळेस मी विजिटला परत आले त्या SP सरांनी सांगितल्याच्या नंतर त्यावेळेस तिथं DIG चोरमुले सर पण होते आणि त्यांची DBT काहीतरी बैठक चालू होती सगळ्यांची मिळून, सगळे म्हणजे जेवढे ग्रामीणचे ते आहेत PI त्यांची सगळ्यांची मिळून बैठक चालू होती. त्या बैठकीमध्ये आम्ही एलमाटेंना बोलवलं होतं कारण त्यांनी आम्हाला बाहेरच बातमी दिली होती अगोदर की आम्हाला बंगल्यावरून फोन आला आणि तपास थांबिला. मग तर आम्हाला हे सत्य आहे का ते जाणून घेण्यासाठी आम्ही त्या अनिल चोरमुले जे सर आहे त्यांच्या देखत त्यांना बोलून घेतलं आणि म्हणला तर खरंच बंगल्यावरून फोन आलता का तपास थांबिला? तर ते डायरेक्ट म्हणले खरंच आम्हाला बंगल्यावरून फोन आला म्हणून आम्ही तपास थांबवला. मग बंगल्यावरून फोन स्वतः चोरमुले म्हणाले? चोरमुले नाही, एलमाटे म्हणाले. चोरमुले एलमाटे म्हणाले. हा, अनिल चोरमुले सरांनी देखत एलमाटे कॉन्स्टेबल म्हणले. अच्छा. आणि तिथं परळीचे PI पण होते नवीन आलेले, जे मला म्हणले होते कलमा बदलला आता तपास होऊ शकत नाही, ते पण PI तिथंच होते त्यावेळेस. त्यांच्या देखत म्हणले एलमाटे कॉन्स्टेबल की आपल्याला बंगल्यावरून फोन आला म्हणून आपण तपास थांबवला. मग तपास थांबवला का? कुणा फोन केला? मग बंगल्यावरून फोन म्हणजे कोणाचा फोन? वाल्मी कराडचाच फोन, बाकी कोण करणार बंगल्यावरून फोन? मग त्यांचं काय रहस्य होतं की त्यांनी तपास थांबवायला लावला? मला हे म्हणायचं. हा, मग तुम्ही ते काही जे तुम्हाला एलमटेंनी सांगितलं ते तुम्ही SP कावत यांना सांगितलं होतं का? हा, सांगितलं ना. SP कावत सरांना 2दा सांगितलं मी, आज पण सांगितलं परत. आणि पाठीमागे एकदा जेव्हा साहेबांनी काढलं होतं हे आपलं प्रकरण
त्यावेळेस एकदा मी भेट दिली होती, त्यावेळेस बी सांगितलं होतं. पण याच्यात म्हणतात आरोपीच आम्हाला निष्पन्न होत नाहीत. आता त्यांना म्हणायचं काय आपण? पुढचं बोलायचं काय, की आम्हाला आरोपी निष्पन्नच होत नाहीत म्हणल्यास काय सांगायचं? ऐकलत? आता याच्यातच खुलासा झालेला आहे की ज्ञानेश्वरी मुंडे का म्हणतात की वाल्मिक कराड याची चौकशी या प्रकरणात व्हायला पाहिजे. जेव्हा संतोष देशमुख हत्या प्रकरण घडलं त्यानंतर अविनाश बारगळ यांची 21 डिसेंबरला त्या ठिकाणी बदली करण्यात आली. त्यानंतर त्या ठिकाणी SP म्हणून नवनीत कावत यांची नियुक्ती झाली. नंतर 8 दिवसांनीच या ज्ञानेश्वरी मुंडे SP नवनीत कावत यांना भेटायला गेल्या. कारण वाल्मिक कराड याच्या या सगळ्या प्रकरणामध्ये कसा सहभाग आहे याचं उत्तर आत्ताच आपण ऐकलेलं आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येपूर्वीच 2023 मध्ये महादेव मुंडे यांची हत्या झाली होती. पण त्यातले आरोपी निष्पन्न होत नव्हते. फक्त तपासी अधिकारी बदलले जात होते. यामध्ये वेगवेगळे तपासी अधिकारी येत होते. शेवटी आपल्याला न्याय मिळावा यासाठी जे कोणी नवीन SP आलेले आहेत त्यांची आपण गाठ घ्यायला पाहिजे. या अनुषंगाने ज्ञानेश्वरी मुंडे या SP नवनीत कावत यांना भेटायला बीड मध्ये गेल्या. त्यावेळी नवनीत कावत यांना सगळं आधीचं रामायण सांगितलं आणि मग SP कावत नवीन होते त्यामुळे त्यांनी सांगितलं की आता तुम्ही परळीच्या पोलीस स्टेशनला व्हिजिट करा. तिथं नवीन PI नियुक्त झालेले आहेत त्यांना हे सगळं सांगा. आता त्या ठिकाणाहून ज्ञानेश्वरी मुंडे परळी पोलीस ठाण्यात गेल्या. तिथं जायच्या आधीच त्यांना एक कॉन्स्टेबल भेटले. त्याचं नाव आहे एलमाटे. या एलमाटेनी काय सांगितलं त्यांना की बंगल्यावरनं फोन आला आणि तपास थांबवला. आता हे वाक्य ऐकल्यानंतर याच्यात किती खरं खोटं, सत्य काय असत्य काय हे बघण्यासाठी त्या स्वतः पोलीस स्टेशनच्या आत गेल्या. तिथं एलमाटे पण आले. आता एलमाटे आल्यानंतर त्या ठिकाणी एक मीटिंग होत होती. ही मीटिंग होती ग्रामीण पोलिसांची. त्यामध्ये परळीचे नुकतेच नियुक्त झालेले PI पण होते आणि DYSP अनिल चोरमोले जे अंबेजोगाईचे DYSP आहेत ते देखील त्या मीटिंगला हजर राहण्यासाठी आले होते. आता हे सगळं सुरू असताना एलमाटेंनी पुन्हा ते वाक्य उच्चारलं की बंगल्यावरून फोन आला आणि तपास थांबवला. त्यांचं वाक्य त्यावेळी ज्ञानेश्वरी मुंडे हजर, PI परळीचे हजर, DYSP अंबाजोगाईचे अनिल चोरमले हजर. त्याच वेळी PI जे आहेत त्यांनी देखील आणखी एक वाक्य सांगितलं की आता कलम बदलली आहेत म्हणून तपास होत नाहीये. आता ही दोन्ही वाक्य तपासी अधिकारी अनिल चोरमले यांच्या समोर उच्चारली गेली. काय झालं त्याचं पुढे काय? मी एक प्रश्न त्यांना मागच्या वेळी विचारला होता की एलमटेंनी जे तुम्हाला सांगितलं बंगल्यावरनं फोन आला आणि तपास थांबवला गेला हे तुम्ही SP नवनीत कावत यांच्या कानावर घातलत का? त्यावेळी त्यांनी हो म्हटलं आणि SP कावत म्हणाले ठीक आहे बघूयात आरोपी अजून निष्पन्न व्हायचेत म्हणून. याचाच अर्थ एलमाटे यांचा पहिले CDR काढला पाहिजे. कारण की याच कॉन्स्टेबलनी यांना सांगितलं होतं पोलीस ठाण्याबाहेरच की बंगल्यावरनं फोन आला आणि तपास थांबवला गेला. PI जे स्वतः म्हणतायत कलम बदललेत म्हणून तपास होऊ शकत नाही त्यांचा CDR काढला पाहिजे. अनिल चोरमले त्यांच्या देखत हे दोघं बोलले. त्यांनी त्याच्यावर काय रिॲक्शन दिली, पुढे काय केलं तपासी अधिकारी म्हणून काहीच माहित नाही. त्यांचा CDR काढला पाहिजे. आणि या सगळ्या प्रकरणात आतापर्यंत जे जे पोलीस कर्मचारी अधिकारी हे सगळे तपासासाठी कार्यरत होते त्या सगळ्यांचे CDR काढले पाहिजेत. सुप्रिया सुळे यांनी स्वतः मुख्यमंत्र्यांना या संदर्भात निवेदन दिलं आणि त्यात म्हटलेलं आहे की या संपूर्ण प्रकरणामध्ये खरं तर आता CDR तपासायची गरज आहे. आणि ती कुणाची? तर या प्रकरणामध्ये स्वतः जे
PI सानप ज्यांनी पहिल्यांदा तपास केला, गोविंद भताने, भास्कर केंद्रे, एलमाटे, विष्णू फड यांचे सगळ्यांचे CDR काढा. ही मागणी स्वतः ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केव्हापासून केली होती. अगदी त्यांनी उपोषण केलं त्यावेळी पण केली होती, निवेदन पण SP कावतांना दिलं, पण कुणीही या प्रकरणात लक्ष घातलं नाही. आता सुप्रिया सुळे यांनीच स्वतः मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय आणि त्यात म्हटलेलं आहे 21 ऑक्टोबर 2023 म्हणजे महादेव मुंडे यांची हत्या झाली त्या दिवशी ते 10 जानेवारी 2024 या दरम्यान काय घडलं हे तपासण्यासाठी परळी पोलीस कर्मचाऱ्यांच्या फोनचे CDR काढा. नंतर आणखी एक त्यांनी मागणी केली आहे, या प्रकरणात जे आरोपी अटक केले जातील त्या सगळ्यांची नार्को टेस्ट करा, जेणेकरून या प्रकरणामध्ये कुणाचा राजकीय दबाव आहे हे समोर येईल. आता ही सगळी मागणी केल्यानंतर सुरुवात होतीये ती बंगल्यावरनं फोन कुणाचा गेला. आता याच्यावर ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आरोप केलाय. मुळात बंगला कुणाचा परळीत, धनंजय मुंडे यांचा, स्वतः ज्ञानेश्वरी मुंडे म्हणाल्यात. आता या बंगल्याचं काम कोण चालवत होता सगळं? अर्थातच वाल्मिक कराड. त्यामुळे वाल्मिक कराड याची या प्रकरणामध्ये चौकशी करा अशी मागणी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केली आहे. आता बंगला म्हणजे ज्ञानेश्वरी मुंडेंना काय म्हणायचं असेल तर जगमित्र कार्यालय, आणि हे जगमित्र कार्यालयाचा सगळा व्यवहार हा प्रतिपालक मंत्री बनून, प्रति कृषी मंत्री बनून, प्रति आमदार बनून वाल्मिक कराडच चालवत होता. आता या सगळ्या प्रकरणामध्ये जेव्हा काल ज्ञानेश्वरी मुंडे यांनी विष प्राशन केलं तेव्हा कुठं बीड मधले आमदार जागे झाले? प्रकाश साळुंके माजलगावचे काही का होईना पण अधिवेशन संपण्याच्या आदल्या दिवशी त्यांनी या संपूर्ण प्रकरणात विधानसभेचं लक्ष वेधलं आणि 20 महिने होऊन देखील महादेव मुंडे यांच्या प्रकरणामध्ये आरोपी अजूनही का अटक केले जात नाहीत याची तातडीने चौकशी करा, याची तातडीने दखल घ्या असा मुद्दा मांडला. आता याच वेळी जितेंद्र आव्हाड यांनी देखील एक भूमिका स्पष्ट केली. त्यांनी देखील विधानसभेत मागणी केली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी तर स्पष्ट म्हटलंय की महादेव मुंडे यांचा खून कोणी केलाय हे अख्ख्या बीडला माहिती आहे, पण ते पोलिसांना माहित नाही हे आश्चर्यच आहे. त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की मुळातच महादेव मुंडे गरीब बिचारा माणूस जो पिग्मी कलेक्शन करायचा आणि छोट्या मोठ्या प्लॉटिंगच्या व्यवसायांमध्ये तो असायचा. त्यानं अगदी 12 गुंठे इतकी जागा एक खरेदी केली. शंकर पार्वती नगर या भागातली ती जागा, ही 12 गुंठ्याची जागा खरेदी केली. त्यावेळी अर्थातच त्यांनी काही रक्कम दिली असेल, काय कोणी सांगते बाबा 10 लाख दिले, काय असेल ती रक्कम दिली आणि ती जागा खरेदी केली. का तर भविष्यात त्याला चांगला भाव आला तर ती जागा परत विकायची, हा त्याचा प्लॉटिंगचा व्यवसाय होता. आता त्यावेळी भाव आला 150. आता 150 भाव आल्यानंतर या सगळ्या प्लॉटिंगवर, या जागेवर आणखी एकाची नजर होती. त्याचं नाव अर्थातच वाल्मिक कराड. या वाल्मिक कराड आणि त्याचं पोरग धाकटं, ज्याला श्री कराड पण म्हणतात आणि भावड्या कराड पण म्हणतात, याची नजर होती. त्यांना ती जागा पाहिजे होती. आता या दरम्यान इकडे ऑलरेडी महादेव मुंडे आणि समोरच्या पार्टीचा व्यवहार झाला होता. त्यांनी ठराविक रक्कम दिली होती. नंतर 150 हा भाव पण आला होता. आता तो व्यवहार जो काय आहे तो 25 तारखेला होणार देखील होता. म्हणजे कधी 25 ऑक्टोबर 2023 म्हणजे महादेव मुंडे यांची हत्या झाली त्याच्यानंतर 4 दिवसांनी. पण झालं असं, या प्रकरणामध्ये एक फोन गेला महादेव मुंडे यांना, जमीन सोड. त्यावर महादेव मुंडे म्हणले कसं शक्य आहे, मी तर पैसे लावलेले आहेत, एवढा एवढा भाव आलेला आहे, 800 देतो. मग महादेव मुंडे म्हणले शक्यच नाही, मुळातच मी इतके पैसे लावलेत, देशोधडीला लागेन, मी खड्ड्यात जाईन, मी 150 भाव आले तुम्ही 800 म्हणता, 1100 द्या. तरी देखील काय ते ऐकले नाहीत. शेवटी काय झालं पुढं, जमिनीचा व्यवहार व्हायच्या आधीच महादेव मुंडे 4 दिवसापूर्वीच त्यांची हत्या झाली. नंतर असं कळतंय की ही जमीन
या भावड्या कराडच्या नावावर पण झाली. म्हणजे आता या ठिकाणी असा सवाल उपस्थित होतोय की या सगळ्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड आणि त्याचा पोरगा याचा कसा हात आहे. जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टपणे म्हटलं, जितेंद्र आव्हाड यांनी बाळा बांगर यांचं ऑन द रेकॉर्ड नाव घेऊन विधानसभेत स्पष्ट केलं की बाळा बांगर आणि वाल्मिक कराड गाडीतून जात असताना या ठिकाणी यांना फोन आला, म्हणजे वाल्याला फोन आला वाल्मिक कराडला. त्यावर त्यानं उत्तर दिलं, हा 2 दिवसात करतो, 2 दिवसात करतो. हे बाळा बांगरांनी ऐकलं. बाळा बांगरांच्या लक्षात आलं की हे महादेव मुंडेंबद्दल काहीतरी प्रकरण चर्चेत चालू आहे. नंतर 2 दिवसांनी बघतायत तर महादेव मुंडे यांची हत्या. मग बाळा बांगर हे सगळं सांगायला तत्कालीन एसपी ठाकूर म्हणून होते, त्यांच्याकडे गेले. त्यावेळी ठाकूर, हे सगळं जितेंद्र आव्हाडांनी सांगितलंय बरं का, भर विधानसभेत जितेंद्र आव्हाडांनी आज हे सांगितलेलं आहे, ऑन द रेकॉर्ड आहे. तुम्ही विधानसभेच्या आत्ता या सगळ्या जाऊन व्हिडिओ पाहू शकता आजच्या. त्यामध्ये ठाकूर म्हणाले, अरे वेडबीड लागले काय तुला, तू फोनवर काय ऐकलं नाही असं सांग आणि विषय संपव. नंतर पुन्हा काही दिवसांनी स्वतः वाल्याकडे एक पिशवी होती वाल्मिक कराड, त्या पिशवीमध्ये साखळलेलं रक्त आणि मांसाचा तुकडा होता. त्यानं बाळा बांगरला ते दाखवलं आणि म्हणाला, हे बघ महादेव मुंडेची विकेट काढली. हे देखील सगळं तो ठाकूरला सांगायला गेला, बाळा बांगर सांगायला गेले, तरी देखील काहीही ऍक्शन झाली नाही. उलट बाळा बांगरांवर 7 गुन्हे दाखल झाले. बाळा बांगर फरार. काय झालं या प्रकरणाचं? म्हणजे बंगल्यावरनं जो फोन आला आणि तपास थांबला, हे वाक्य जे एलमाटेंनी उच्चारलं होतं, जे वाक्य स्वतः ज्ञानेश्वरी मुंडे यांनी ऐकलं होतं, त्याला कुठेतरी दुजोरा दिला जातोय. आणि म्हणूनच ज्ञानेश्वरी मुंडे वाल्मिक कराडची या प्रकरणात चौकशी करा अशी मागणी करतायत. आता मुळातच वाल्मिक कराड हा अटक आहे, हा जेलमध्ये आहे, हा गेली 7 महिने जेलमध्येच आहे. कुठलं प्रकरण? संतोष देशमुख हत्या प्रकरण, त्यातला तर मुख्य आरोपी. म्हणजे याची किती नेमकी प्रकरण आहेत जी अशी आता बाहेर येणार आहेत? एकात अडकलाय तर दुसऱ्यात आलाय परत. आता इथं देखील या वाल्मिक कराड बद्दल जितेंद्र आव्हाडांनी आणखी एक खुलासा केलाय, जे आज विधानसभेत गाजलं ना, की नाशिकचं हॉटेल आणि नेत्यांचे हनी ट्रॅप वगैरे प्रकरण, त्यात आज त्यांनी एक खुलासा केलाय, तोही मी आता तुम्हाला सांगतो. काय म्हणाले जितेंद्र आव्हाड? आपल्याला आठवत असेल 31 डिसेंबर वाल्मिक कराड पकडला नाही गेला, शरण आला. आठवतंय तुम्हाला दिवस? 31 डिसेंबर 2024. 2024 या वर्षीचा शेवटचा दिवस. 10 पथकं वाल्मिक कराडला पकडण्यासाठी रवाना झाली होती, अटक करण्यासाठी. 10 पथकं या राज्यात त्या राज्यात, या गावात त्या गावात, या शहरात त्या जिल्ह्यात. पण वाल्मिक कराड काय सापडे ना. 20-22 दिवस झाले. शेवटी 31 डिसेंबरला सकाळी व्हॉट्सअप मेसेज फिरायला लागले, वाल्मिक कराड शरण येणार, वाल्मिक कराड शरण येणार. स्वतः जितेंद्र आव्हाडांनी एक ट्विट केलं होतं. आता तो कुठं शरण येणार, कधी शरण येणार, हे सगळं अख्ख्या महाराष्ट्राला तो शरण येण्यापूर्वीच कळलं होतं. पण आमच्या सीआयडीला कळलं नव्हतं. आम्ही टीव्हीतले सीआयडी बघितलेत का नाही, एक पाऊल पुढे. असं काय शोधून काढतील, पण ते टीव्हीतले आणि हे खरे. त्यामुळं कुठं काय ताळमेळच नाही. आमच्या सीआयडी वाल्यांनाच माहित नाही की आमच्याच कार्यालयात वाल्मिक कराड आम्हाला शरण येणार आहे. आता तो दिवस, त्या दिवशी शरण येण्यापूर्वी अर्धा पाऊण तास अगोदर सगळी प्रसार माध्यम, सॅटेलाइट, युट्यूब चॅनल, सगळे जण त्या सीआयडीच्या इथं कॅमेरा लावून बसलेले, वाल्मिक कराड येणार, वाल्मिक कराड येणार. आता त्या दिवशी वाल्मिक कराडनं शरण येण्यापूर्वी एक प्रसार माध्यमांवर व्हिडिओ स्प्रेड केला, तोही आपण सगळ्यांनी बघितला. त्यात स्वतः वाल्मिक कराड काहीतरी मोबाईल मध्ये किंवा लॅपटॉप मध्ये वाचून सांगतोय,
संतोष भैया देशमुख, 31 सेकंदाचा व्हिडिओ आहे तो. या प्रकरणामध्ये जर मी दोषी असेन तर मला कठोर शिक्षा व्हावी. मला राजकीय काहीतरी वैमनस्यापोटी किंवा कारणद्वेषापोटी अडकवलं जातंय. हत्या, खंडणी, अॅट्रॉसिटी याच्याशी माझा काही संबंध नाही. सगळ्यांनी तो व्हिडिओ पाहिला. संबंध नव्हता तर 21 दिवस का बोंबलत पळत होता, का फरार होता, याचं उत्तर नाही देता येत. शरण यायची वेळ जवळ आली. आता हा शरण कसा आलाय महत्वाचं आहे हो. ज्या गाडीतनं आला त्या गाडीचा जो कोण पट्ट्या होता मालक, तो सुद्धा याच्याच ओळखीचा, तो सुद्धा बीडचाच, बीड जिल्ह्यातलाच शिवलिंग मोराळे, आठवत असेल आपल्याला नाव. आणि तो त्या गाडीतनं थाटात, रुबाबात, धाकात पोलीस स्टेशन सीआयडी समोर उतरला. शरण आलाय ना तो. त्याच्या माग गाड्यांचा ताफा, त्या वेगळ्याच गाड्या. आपल्याला आठवत असेल एक व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि त्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये ब्लॅक काचा असलेल्या, ब्लॅक ग्लासेस असलेल्या पांढऱ्या गाड्या टोल नाक्यावरनं पास झालेल्या आपण बघितल्या होत्या. त्यामुळं संशयाला जागा होती की वाल्मिक कराड पुण्यात येतोय आणि शरण येण्याचा प्लॅन होतोय. त्यावेळी त्याच्यासोबत जी काही होती त्यातच ही गाडी होती असं देखील म्हटलं जातं. आता त्या गाडीचा मालक शिवलिंग मोराळे. आता तो किस्सा तर सगळ्यांनाच माहिती आहे. शिवलिंग मोराळे जेव्हा त्या गाडीतून घेऊन आला, वाल्मिक कराड एकटा चालत सीआयडी ऑफिस मध्ये गेला आणि मग तो शरण आला. मग त्याला केजला नेण्यात आलं त्याच रात्री. आता या शिवलिंग मोराळेची जेव्हा प्रसार माध्यमांनी मुलाखत घेतली, इंटरव्ह्यू केला, बाईट घेतली, तेव्हा त्यांनी काय सांगितलं, अहो मला माहितच नाही की वाल्मिक अण्णा इथं येणार आहे म्हणून. मी आपल्या देवदर्शनाला गेलतो आणि मी तिकडे लांब होतो आणि मी रोडच्या या बाजूला होतो आणि तिकडं त्या बाजूला वाल्मिक अण्णा होता, त्यांची गाडी होती. मग मला फोन आला, मग वाल्मिकांना असं बोलले, मग तिकडून फोनवर आवाज आहे म्हणून आम्ही एकमेकांशी बोललो. म्हणजे हा डाव्या बाजूला उभा, वाल्मिकांना उजव्या बाजूला उभा, वाल्मिकांना त्याच्या गाडीच्या इथं, शिवलिंग मोराळे याच्या गाडीच्या इथं, आणि मग एकमेकांशी बोलतायत. पुण्यातल्या अशा रस्त्यावर, ज्या रस्त्यावर कायम ट्रॅफिक असते, ज्या रस्त्यावर शेजारचा माणूस काय बोलतोय कळत नाही, यांना एकमेकांच्या रस्त्याच्या दोन टोकांना एकमेकांशी काय बोलतंय हे कळतंय. आणि मला अण्णा म्हणतायत माझी गाडी छोटी आहे, मी तुझ्या गाडीत येऊ का? मी म्हणलं अण्णा या, मला इथं सोडशील का? मी म्हणलं सोडेन. मग मी अण्णांना गाडीत घेतलं आणि अण्णा म्हणतील त्या ठिकाणी सोडलं आणि मी बाजूला झालो. हाच शिवलिंग मोराळे नंतर म्हणत होता काय की जर अण्णाचा याच्यात कुठं हात असल तर मी भर चौकात फाशी घ्यायला तयार आहे. अजून ना चौक कळला ना दोर सापडला या शिवलिंग मोराळ्याला. आणखी त्यानंतर अण्णा, वाल्मिक अण्णा काय झाला, मुख्य आरोपी बनला संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये. आणि हा शिवलिंग मोराळे याची टिमकी वाजवत फिरत होता. आता मला ह्याच्यातनं एवढंच म्हणायचंय, हा वाल्मिक कराड शरण आला, मग त्याला बीडला नेला आणि पुढची सगळी प्रोसेस तयार झाली. ही एवढी स्पेशल ट्रीटमेंट वाल्मिक कराडला का दिली गेली हो? आज जितेंद्र आव्हाडांनी याच्यावर खुलासा केला. जितेंद्र आव्हाड यांनी यावर काय मांडलंय माहितीये? जसं ते नाशिकचं हॉटेल आणि जे काय हनी ट्रॅपचं प्रकरण आज बाहेर आलं, तसे अनेक नेत्यांचे हनी ट्रॅपचे व्हिडिओ या बीडच्या आकाकडं आहेत, असं स्वतः जितेंद्र आव्हाड यांनी आज विधानसभेत सांगितलेलं आहे. जितेंद्र आव्हाडांचं भाषण ऐकून बघा. इतकं स्पष्टपणे त्यांनी मांडलेलं आहे. आणि आणखी एक धक्कादायक खुलासा केला जितेंद्र आव्हाडांनी. त्यांनी असं म्हटलंय की या वाल्मिक कराडवरचा मकोका हटवला जाणार होता. जबाबदारीने हे वाक्य सांगतोय असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. वाल्मिक कराडवरचा मकोका हटवला जाणार होता, रद्द केला जाणार होता. पण देशमुख कुटुंबियांचा दबाव आणि जनक्षोभ यामुळं हे मकोकाचं जे काही त्याच्यावर कलम आहे ते कायम राहिलंय. एवढं स्पष्टपणे जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं.
आता एवढी दहशत या वाल्मिक कराडची, IAS अधिकारी याच्या खिशात, IPS अधिकारी याच्या खिशात, हा म्हणेल ते मर्जीतले अधिकारी कर्मचारी याने याच्या सोयीनुसार आपल्या जिल्ह्यात बसवले आणि आपली कामं करून घेतली. आता हा जेलमध्ये आहे, तरी देखील बाहेर या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा रुबाब आहे. का? बाळा बांगरांनी केलेला खुलासा, 42 आरोपी ज्यांना जे जेलमध्ये होते त्यांना जामीन मिळवून दिलाय आणि त्यांच्या माध्यमातून हा जेलमध्ये ते जामिनावर आणि त्यांच्या माध्यमातून अख्खा बीडचा जिल्हा आजही चालवतोय. आता एक तर या असल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना या जिल्ह्याच्या बाहेर हकललं पाहिजे किंवा यांना साईड पोस्टिंग केलं पाहिजे. असं या वाल्याकडे आहे काय? अशी काय दहशत आहे याची? सरळ सरळ बाळा बांगरांना मांसाचा तुकडा आणि साकळलेलं रक्त राखून सांगतोय महादेव मुंडेची विकेट काढली म्हणून. संतोष देशमुख प्रकरणामध्ये या सुदर्शन घुलेला जो आडील त्याला आडवा करा, हे वाक्य कुणाचं होतं? याच वाल्मिक कराडचं होतं ना. असे किती संतोष देशमुख, असे किती महादेव मुंडे या वाल्मिक कराडनं गाडले जमिनीखाली, संपवले, निर्घृण हत्या करून संपवले आणि त्याच गाडलेल्या त्यांच्या मृतदेहावर बसून म्हणतोय माझा संतोष वह्या हत्या प्रकरणात काही संबंध नाही. अजून तर महादेव मुंडे हत्या प्रकरण, या प्रकरणात जे काही नावं घेतली जात आहेत त्यात वाल्मिक कराडचं नाव येतंय. पण ज्यावेळी हाच वाल्मिक कराड या प्रकरणात सूत्रधार हे समोर येईल तेव्हा वाल्मिक कराडची काय असेल भूमिका आणि काय बोलणार तो? असं का महादेव अण्णा मुंडे यांचा माझ्याशी काही संबंध नाही का? महादेव भैया मुंडे? अरे कुठे चाललंय हे सगळं? अख्ख्या बीड मध्ये ही एवढी भयानक दहशत. 12 गुंठ्यासाठी हत्या केली त्या महादेव मुंडेंची. 12 गुंठ्यासाठी एवढ्या करोडो संपत्ती, फ्लॅट पुण्यात गाळे, तरी देखील कसली हव होती? राखेतनं पैसा, वाळूतनं पैसा. अरे कुठं घेऊन घेत जाणार होता हा सगळा पैसा? या अशा वाल्मिक कराड यानं जे काही सगळं केलंय ना, हे आता एक 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 करत समोर यायला लागलंय. आणि अशा माणसाला जर प्रशासकीय अधिकारी, पोलीस प्रशासनातले अधिकारी कर्मचारी मदत करत असतील तर अरे काय तुम्हाला म्हणायचं? अरे त्या माऊलीचं कुंकू पुसलं गेलं, बांगड्या फुटल्या तिच्या हातातल्या. 18 महिने नाही 20 महिने होत आले ती उंबरे झिजवतीये पोलीस स्टेशनचे. एक तपास अधिकाऱ्याकडे गेला, दुसरा आला की तिसरा आला की चौथा. पाहुण्यासारखे अधिकारी येतात आणि पाहुण्यासारखे अधिकारी बदलतात. असे पाहुणे येती, आठवते आपल्याला ते टीव्ही सिरियल होती, तसं झालंय. असे अधिकारी बदलती. कुणाची होते बदली, कुणाची होते बढती. अरे पण सर्वसामान्य माणूस नाही तुमच्या खिजगणतीत, अशी परिस्थिती झाली. महादेव मुंडेंना मारला जिथं तिथं पहिले मोटारसायकल सापडते, नंतर 50 मीटर अंतरावर सकाळी महादेव मुंडेंचा मृतदेह सापडतो. स्वतः सांगितले बाळा बांगरांनी, त्या गोट्या गित्तेनी नरड्याचं मांस काढून महादेव मुंडेंचं या वाल्मिक कराड समोर आणून ठेवलं. अरे काय आहे एवढी कसली लालूच, कसला स्वार्थ हा? आणि कशासाठी हे सगळं? का आमदार व्हायचं होतं, मंत्री व्हायचं, काय व्हायचं काय होतं? सगळं काही या वाल्मिक, अरे घरगडी होता मुंडेंच्या घरातला घरगडी, आज प्रत्येक घरात घरघर लावली यांनी. बीडचं एक घर सुरक्षित नाही आज. या वाल्मिक कराडच्या टोळीनं, या वाल्मिक कराडनं आज सगळी बीडची परळीची नासाडी करून टाकली. आता मात्र विधानसभेत खरंच या ज्ञानेश्वरी मुंडेंना म्हणजे नतमस्तकच व्हायला पाहिजे. ज्या स्त्रीनं, ज्या महिलेनं, ज्या माऊलीनं 20 महिने संयम बाळगला, शेवटी संयम तुटला आणि माझी कुणीतरी दखल घ्या म्हणून शेवटी विष प्राशन केलं. काल परवापर्यंत विधिमंडळाच्या पायऱ्यांपर्यंत तिचा आवाज पोहोचला आणि आज थेट प्रकाश सोळुंके
आणि जितेंद्र आव्हाड यांच्या माध्यमातून तो विधिमंडळात विधान भवनात देखील पोहोचला. आता मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, मुख्यमंत्र्यांनी जसं संतोष देशमुख प्रकरणामध्ये या प्रकरणात सीआयडी लावली, एसआयटी लावली, विशेष सरकारी वकील नेमले, हे प्रकरण तात्काळ कोर्टात सुनावणीसाठी उभं केलं, तसंच या प्रकरणात देखील घडलं पाहिजे. मुख्यमंत्र्यांना विनंती आहे अख्ख्या महाराष्ट्राची की या माऊलीला, या ज्ञानेश्वरी मुंडेंना न्याय मिळवून द्या. त्या स्वतः म्हणाल्यात, माझ्या मुलाच्या मनात बदल्याची भावना निर्माण झाली आहे. ती बदल्याची भावना दूर होण्यासाठी मला न्याय हवाय. कारण की माझं मुलगा म्हणतोय की मी देखील एसपी कावत साहेबांसारखं बनून या आरोपींना मारेन म्हणून. आता ही बदल्याची भावना, अहो अशा या वाल्मिक कराडनं किती जणांचे वडील संपवले असतील, ज्यांच्या मुलांच्या डोक्यात बदल्याच्या भावना निर्माण झाल्या असतील. या सगळ्या मुलांना न्याय द्यायचा असेल तर वाल्मिक कराडनं केलेले सगळ्या पापांचे घडे ओता, शोधा, कोण कुठं मारलाय. स्वतः जितेंद्र आव्हाड म्हणतायत, अख्ख्या महाराष्ट्रातनं जेवढी माणसं गायब झाली नाहीत तेवढी एकट्या बीड जिल्ह्यातनं गायब झालेली आहेत. किती माऊली, किती विवाहित सौभाग्यवतींचं कुंक पुसलं असेल. मोदीजींनी ऑपरेशन सिंदूर राबवलं ना. मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, तुम्ही बीड मध्ये आता जिचा जिचा सिंदूर या वाल्मिक कराडनी मिटवलाय त्या प्रत्येकाला न्याय देण्यासाठी ऑपरेशन सिंदूर बीड साठी राबवायलाच हवं. कारण की आता इतकी वाईट परिस्थिती झालेली आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडकडेच पुन्हा एकदा फोकस झालाय. येत्या 22 जुलैला याच वाल्मिक कराडच्या डिस्चार्ज ऍप्लिकेशनवर निकाल येणार आहे, जो म्हणतोय की माझा संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी काही संबंध नाहीये, मला मकोकातून दोषमुक्त करा. अहो अशा वाल्मिक कराडला जर त्या प्रकरणातनं दोषमुक्त केला तर पुढे काय होईल? पुढे असे किती संतोष देशमुख आणि किती महादेव मुंडे बघणार आहोत आपण. किती सौभाग्यवतींच्या कपाळाचं कुंकू पुसलं जाणार आहे, किती सौभाग्यवतीच्या हातातल्या हिरव्या बांगड्या फुटणार आहेत, किती सौभाग्यवतींची मुलं उघड्यावर पडणार आहेत. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कावत साहेब तुमच्यावर तर जबाबदारी आहेच. तुम्ही स्वतःहून तुमच्या मोटिवेशनल स्पीच मध्ये म्हणाला होतात की बीड हा माझ्यासाठी परीक्षेचा भाग आहे, बीड हा माझ्यासाठी कठीण पेपर आहे. आता हा कठीण पेपर सोडवा. तुम्हाला इथून जाताना हिरो बनून जायचंय, हे लक्षात ठेवा. कारण याच्या आधी देखील बऱ्याच जणांनी या प्रकरणामध्ये कुचराई केली, दिरंगाई केली. संतोष देशमुख प्रकरणात भले तुम्हाला तपासाची काही संधी नाही मिळाली, सीआयडी आणि एसआयटी कडे गेलं, पण त्यावेळी तुमच्याच डिपार्टमेंट मधल्या लोकांनी याच प्रकरणामध्ये अक्षरशः धिंगाणा घातला आणि संतोष देशमुखांचा जीव जाण्यासाठी कारणीभूत ठरले. अहो संतोष देशमुखांना ज्या उंबरीच्या टोल नाक्यावरून पळवून नेलं, त्यांचं अपहरण झालं, त्याच टोल नाक्यावर या आकाचा, या वाल्मिक कराडचा फोटो लागत असेल तर दुर्दैव आहे, दुर्दैव आहे. अहो तुम्ही स्वतः कावत साहेब गेली 7 महिने बीड मध्ये आहात, तरी देखील आमदार आणि मंत्र्यांच्या अभिष्ट चिंतनाच्या वाढदिवसाच्या बॅनरवर जर या संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडचा फोटो लागत असेल तर हे दुर्दैव नाही का? तुम्हाला कोणीतरी सांगावं, कलेक्टरांना कोणीतरी येऊन सांगावं आणि मग फ्लेक्स हटवले जावेत. अहो कुठं चाललंय हे? कुठं चाललंय? बीड मधल्या मुलांना अभय हवंय, सुरक्षा हवी आहे, आणि ती सुरक्षा आणि अभय देण्याचं काम तुमच्या हातात आहे. स्वतः मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटा की, द्या ना पावर, घ्या ना पावर वाढवून, करा ना काहीतरी वेगळं. पोलीस ठाण्यातले पोलीस तुम्ही रिशफल केले, तिकडचे तिकडे, तिकडची इकडे, पण केवळ रिशफल करून चालणार आहे का? मी तर म्हणतो ते पोलीस शोधून काढा ज्यांनी महादेव मुंडे प्रकरणामध्ये दिरंगाई केली, कुचराई केली आणि या आरोपींना मदत केली. ते का शोधून काढत नाहीये तुम्ही? घ्या ना पीआय सानपांपासूनचे सगळ्यांचे सीडीआर. स्वतः ज्ञानेश्वरी मुंडेंनी मागणी केली आहे.
पी.आय. सानप, गोविंद भताने, भास्कर केंद्रे, एलमाटे, विष्णू फड, काढा ना यांचे. त्या एलमाटे कॉन्स्टेबलची एवढी हिंमत कशी काय झाली बोलायची की बंगल्यावरून फोन आला आणि तपास थांबवला. त्या पी.आय. साहेबांची हिंमत कशी झाली की कलम बदलली म्हणून तपास थांबलाय म्हणून कशी काय हिंमत होते बोलायची. हे कुणाच्या ताकदीवर कुणाच्या बळावर बोलतात हे सगळे. कोण आहे ते आणि कुणाची माणसं आहे ती, हे सगळं शोधून काढलं पाहिजे. आणि हे जोपर्यंत शोधून काढलं जात नाही तोपर्यंत महादेव मुंडे यांच्या पत्नीला, महादेव मुंडे यांच्या कुटुंबाला आणि महादेव मुंडेंना न्याय मिळणार नाही. म्हणून माझी मागणी आहे या लाईव्हच्या माध्यमातून, बंगल्यावरून फोन आला हे सांगणारे एलमाटे कोण या कॉन्स्टेबलची पहिली चौकशी करा. ज्ञानेश्वरी मुंडेंनी जी माहिती दिलेली आहे ते प्रत्यक्ष मी लाईव्ह मध्ये तुम्हाला मागाशी ऐकवलेलं आहे. स्वतः त्या म्हणालेल्या आहेत की आम्हाला एलमाटेंनी पोलीस ठाण्याबाहेर सांगितलं आणि आत खरं खोटं करण्यासाठी मी त्यांना घेऊन गेले तेव्हा देखील त्यांनी हेच सांगितलं. तुमच्याही कानावर घातलेलं. त्यामुळे या सगळ्या प्रकरणाची पाळंमुळं जिथं जात आहेत ती खणून काढा. मग मुख्य आरोपी कोणी का असेना त्याला मुसक्या आवळून बेड्या ठोका, मग तो कुणी का असेना. आणि या सगळ्या प्रकरणात न्याय द्या. कारण आता हा आवाज विधानसभेपर्यंत पोहोचलाय. जी पाठवलेली पथकं आहेत ना त्यांना चार्ज करा. एकदा तरी पथकानं पकडलाय बाबा असं तरी कळू द्यात. आणि तो जो कोण आरोपी आहे गोट्या गित्ते त्याला पहिल्यांदा आणा, त्याच्या मुसक्या आवळा आणि कठोरात कठोर शिक्षा कशी करता येईल यासाठी ताकदीचं चार्जशीट बनवा. तर आणि तरच या माऊलीला या प्रकरणात न्याय मिळेल. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बात.